सातारा लोकसाम्राज्य न्यूज। आपण राष्ट्रीय समाज पक्ष यांचे पदाधिकारी आज सातारमध्ये आलेले आहेत। निवडणुकीबद्दल त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया। नमस्कार। राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या नगरमध्ये सुरू आहे। त्या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी यांची भूमिका मांडलेली आहे की आपल्याला या सर्व निवडणुका सोहळावरती लढायच्या आहेत। त्या माध्यमातून आज आम्ही सातारा या ठिकाणी आमच्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमाकांतजी साठे सर, त्याचबरोबर आमचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेशजी चव्हाण या दोघांच्यावरती या सातारा शहरातील नगरपालिकेची जबाबदारी सोपवून त्यांच्याकडे आता आम्ही या ठिकाणी उमेदवार सुपूर्द करत आहे। आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ज्यांना राजकारणामध्ये कुठेही संधी मिळत नाही अशा सक्षम लोकांना राजकारणामध्ये प्रवेश मिळण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झालेली आहे। आणि महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराजे यांच्या विचारावरती आम्ही काम करत असून राष्ट्रीय समाज पक्ष हा सातारा नगर परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर जे काही समविचारी पक्ष असतील किंवा समविचारी नेते असतील त्यांना बरोबर घेऊन हे जाण्याचा आमचा संकल्प आहे। त्या पद्धतीनं आम्ही आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत। तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हा सातारा नगरपालिका ही ताकदीशी लढणार आहे सोबत। आपण प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार देणार का? निश्चितपणे आमचा प्रत्येक वार्डामध्ये प्रयत्न सुरू आहे। बऱ्यापैकी आम्हाला उमेदवार उपलब्ध झाले आहेत। आता अजूनही आमचे दोन्ही नेते लोकांच्या संपर्कामध्ये आहेत, मुलाखती सुरू आहेत आणि निश्चितपणे प्रत्येक वार्डमध्ये आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार सातारा नगर परिषदेमध्ये उभा राहील। नगराध्यक्ष पदासाठी आपलं मानस काय असेल? नगराध्यक्ष निवडणूक लढवणार म्हणजे नगराध्यक्ष किंवा सगळे नगरसेवक या सर्वच जागा आम्ही लढवणार आहे। धन्यवाद। पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस। आम्ही या ठिकाणी आज सातारा शहरामध्ये आलो आहे आणि सातारा शहरामध्ये येत असताना सोबत आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ नाना शेवटे आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय डॉ. रमाकांतजी साठे, या लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये यांच्याकडे आज सातारा नगर परिषद निवडणुकीसाठी आम्ही AB फॉर्म सपूर्द केलेले आहेत। आमची भूमिका आहे की या राज्यामध्ये जी हुकुमशाही आहे या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळ्यांनी एकसंघ झालं पाहिजे, हुकुमशाही गाडली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे। या भूमिकेसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सर्वच ताकदीनं लढणार आहे। आता नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेत। सातारा नगरपालिका राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावरती लढत असताना समविचारी लोकांना, ज्यांना वाटतंय हुकुमशाही संपली पाहिजे, भारतीय जनता पार्टी हद्दपार झाली पाहिजे, अशा लोकांना सोबत घेऊन या सगळ्यांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही नगरपालिकेत सर्वसामान्य माणूस नगरपालिकेत गेला पाहिजे, ज्याला सामान्य माणसाने हाताला धरून आपलं काम करून घेता आलं पाहिजे असा माणूस राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा घेऊन नगर परिषदेमध्ये वंचिताचं काम करेल। यासाठी ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढतोय। नगराध्यक्षपासून सर्व नगरसेवक या ठिकाणी या रमाकांतजी साठे साहेब असतील किंवा उमेशजी चव्हाण असतील यांच्या सहकार्यांसोबत ताकदीनं राष्ट्रीय समाज पक्ष इथं पॅनेल उभा करेल।